बरं का. एक गरीब माणूस आपल्या पत्नीसोबत एका छोट्या गावात राहत होता. जीवन खूप कठीण होते, इतके की अनेक वेळा खायला देखील काहीच नसायचं. एक दिवस त्याने ठरवलं, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. आणि तो म्हणाला, मी लांब प्रवासावर चाललो आहे. मी तुला सदैव निष्ठावान राहिलोय. तू देखील माझ्या अनुपस्थित निष्ठा ठेव आणि ती ठेवशील. पत्नीने मानेनेच होकार दिला. तो दूरवर गेला आणि एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे कामाला लागला. व्यापारी आणि त्याची अशी आट होती की त्याचा सगळा पगार व्यापाऱ्याच्या जवळ साठवला जाईल आणि काम सोडलं की एकदम सर्व पगार मिळेल. 20 वर्ष उलटून गेली. तो म्हणाला, मालक, मी आता घरी परत जायचं ठरवलं आहे. माझा पगार मला परत द्या. व्यापारी म्हणाला, तुला 2 पर्याय आहेत. सगळा पगार घे किंवा माझ्याकडून 3 अमूल्य उपदेश देतो ते घे, पण दोन्ही मिळणार नाहीत. त्या माणसाने 2 दिवस विचार केला आणि अखेर म्हणाला, मालक, मला तुमचे उपदेश सोयीस्कर वाटतात ते हवेत, पैसे नको. व्यापारी हसत म्हणाला, वा वा, आणि पहिला उपदेश केला, कधीही शॉर्टकट निवडू नकोस. लांबचा मार्ग जास्त सुरक्षित असतो. दुसरा उपदेश, कधीही घाई करू नकोस. संपूर्ण सत्य समजून घे, मगच निर्णय घे. आणि तिसरा उपदेश, एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याआधी सर्व बाजू समजून घे. त्याने 3 पोळ्या दिल्या, 2 प्रवासामध्ये खाण्यासाठी, 1 शेवटची पत्नीबरोबर वाटून खाण्यासाठी. आणि माणूस प्रवासाला निघाला. रस्त्यात एक जण म्हणाला, एका छोट्या वाटेने तू लवकर पोहोचशील. पण त्याला पहिला उपदेश आठवला, शॉर्टकट टाळा. त्याने लांब आणि सुरक्षित रस्ता निवडला. नंतर समजलं की त्या छोट्या रस्त्याने एक हिंस्र प्राणी येत होता. त्यातून तो वाचला. रात्री एका अनोळखी व्यक्तीने त्याला घरात आसरा दिला. मध्यरात्री आवाज आला. तो उठला, पण दुसरा उपदेश आठवला, घाई करू नकोस, आणि तो थांबला. सकाळी समजलं की घरात वाघ घुसला होता. घाई केली असती तर त्याचा जीवच गेला असता. अखेर तो आपल्या गावात पोहोचला. खिडकीतून पाहतो तर काय, त्याची पत्नी एका तरुणाला मिठी मारून चुंबन देते. तो दुःखावून निघून जातो. मग त्याला तिसरा उपदेश आठवला, पूर्ण सत्य जाणल्याशिवाय मत बनू नकोस. तो परत जातो आणि दरवाजावर टकटक करतो. पत्नी आनंदाने येते. तो म्हणतो, तू वचन दिलं होतंस, तरीही त्या पुरुषाला मिठी आणि चुंबन का दिलंस? पत्नी हसत म्हणते, अहो, पहिल्यांदा आत तर या, मी सर्व सांगते. नाही, अगोदर या प्रश्नाचं उत्तर दे. पत्नी म्हणाली, तुम्ही गेलेत त्यावेळी मी गरोदर होते. आता आपला मुलगा 20 वर्षाचा आहे. तुम्ही ज्याला पाहिलं तो तुमचाच मुलगा आहे. आणि कामावर जाण्याआधी मी त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं, अगदी तुम्ही मला दिल्यासारखं. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. ते दोघे घरात गेले आणि प्रेमाने जेवायला बसले. शेवटी त्याने ती तिसरी पोळी उघडली. आश्चर्यकारक वाटलं. त्यात होती 20 वर्षाची संपूर्ण रक्कम. त्याच्या मालकाने
ती प्रेमाने लपून ठेवली होती आणि पत्नीबरोबर सोडायची होती. यातून एकच शिकवण मिळते, प्रत्येक शॉर्टकट योग्य असेलच असे नाही. घाईत घेतलेले निर्णय आपल्याला नुकसानीत टाकू शकतात. प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असेल असं नाही. पूर्ण सत्य जाणल्याशिवाय मत बनवू नका. ही गोष्ट शेवटी एक अनमोल आणि महत्त्वाचा बोध देते. संयम, श्रद्धा आणि समजूत यांचं महत्त्व सांगते. धन्यवाद.